चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही आनंदाची वार्ता. जी आनंदाची वार्ता थेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी इराणमधून. होय मित्रांनो, इराणमधून कांद्या बाबतीत एक अशी आनंदाची वार्ता आली की ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा खूप खुश होणार आहे. इराणमधून आलेल्या या अपडेट अनुसार आता इराणमुळे 20 जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 3000 पार. पण इथं प्रश्न उद्भवलाय की इराणमध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसत आहे की ज्याच्यामुळे 20 जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 100% होणार आहे 3000 पार. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या सर्व मायबाप कास्तकार बांधवांना मनापासून कळकळीची विनंती की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे कुठेतरी येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला तर सतत मिळत राहतो, पण आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही आनंदाची वार्ता. जी आनंदाची वार्ता थेट आली आहे मित्रांनो इराणमधून. जर आपण सर्वांनी बघितलं तर ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की इराणमुळे आता 20 जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 3000 पार. पण असं काय घडले बरं इराणमध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये 20 जुलैनंतर कांद्याचा दर हा 3000 होणार आहे. चला या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. सर्वात प्रथम हे समजून घेणं गरजेचं की इराणचं आणि भारताचं कांद्या बाबतीत रिलेशन आहे तरी काय. लक्षात घ्या मित्रांनो, जिथं भारताचं कांदा उत्पादन 300 ते 325 लाख टन आहे तिथं इराणचं कांदा उत्पादन ऐकून तुम्हाला आश्चर्य होईल की वर्षाचं कांदा उत्पादन आहे एकंदर 13 ते 14 लाख टन. तुम्ही म्हणत असाल की एवढं कांदा उत्पादन आहे तर मग ते त्या ठिकाणी खाणार किती आणि निर्यात करणार किती. पण लक्षात घ्या, कुणालाही पूर्ण ऐकल्याशिवाय आपण दुर्लक्षित करणं हे चुकीचं ठरू शकते. मग इराणचा कांदा भारतीय कांद्याला कॉम्पिटिशन देतो का? होय, इराणचा कांदा भारतीय कांद्याला कॉम्पिटिशन देतो. कशी देतो ते तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो, भारत हा कांदा निर्यात करत असताना सर्वात जास्त कांदा निर्यात करत असतो या ठिकाणी आखाती देशांना. म्हणजे भारतासाठी आखाती देश हे अत्यंत महत्त्वाची मार्केट आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, इराण देश सुद्धा आखाती देशात आहे आणि इराण हा जवळपास एकमेव देश आहे आखाती देशामध्ये की जिथं कांदा पिकवला जातो. आता भारताला इथून कांदा जर पाठवायचा म्हटलं तर त्याला लॉजिस्टिकचा खर्च आहे, म्हणजे वाहतुकीचा खर्च आहे, इन्शुरन्सचा खर्च आहे, बाकी इतर त्या ठिकाणी अडचणी आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पण इराणचा जर विचार केला तर इराणचे हे शेजारी देश आहे. तो त्या ठिकाणी वाहतुकीचा मार्ग म्हटलं तर रस्त्याच्या माध्यमातून, लोहमार्गाच्या माध्यमातून किंवा समुद्राच्या माध्यमातून सुद्धा फार लवकर, फार गतीनं, फार शीघ्रतेनं या ठिकाणी जो आहे तो कांदा पाठवू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वाहतुकीचा खर्च नगण्य, इन्शुरन्सचा खर्च नगण्य, लॉजिस्टिकचा इतर खर्च नगण्य असल्यामुळे भारतापेक्षा इराणचा कांदा हा त्या ठिकाणी अरब देशांना म्हणजे खाडी देशांना, आखाती देशांना फार स्वस्त पडतो. हां, एवढं खरं आहे की भारताचा कांदा क्वालिटीनं फार जबरदस्त आहे. त्या तुलनेमध्ये इराणच्या कांद्याची क्वालिटी तेवढी नाही. पण एक मर्यादा असते रेटमध्ये, तो डिफरन्स मात्र फार मोठा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारतापेक्षा कित्येक पटीने इराणचा कांदा हा स्वस्त असतो आणि यामुळंच इराणचा कांदा भारतीय कांद्याला डॅमेज करतो. कसा? तर त्या ठिकाणी त्याच्यामुळे रेट घसरतात. पण झाले कसं की आता आपणच बघितलं की काल परवा अमेरिकेमध्ये इराणमध्ये संघर्ष पुन्हा उफाळून आलाय. प्रति अटॅक होत आहेत आणि याच्या माध्यमातून आपण बघितलं तर आता इराण अशा स्थितीत नाहीये की तो त्या ठिकाणी कांद्याची निर्यात फार लवकर या ठिकाणी आखाती देशांना करू शकेल.
याच्यामुळे झाले काय, की आता आखाती देशांना इराणची काही कांदा निर्यात होणार नाहीये आणि मग राहिला प्रश्न भारताचा, तर भारताला मग स्पर्धाच नाही, कॉम्पिटिशनच नाही दुसरं. मग अशा परिस्थितीमध्ये भारतीय कांदा आखाती देशात पोहोचणार, इराणचा कांदा येणार नाही. म्हणजे मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होणार. भारताची निर्यात खाडी देशांना म्हणजे आखाती देशांना वाढणार आणि हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे, की इराणचा कांदा येणार नाही आणि भारताचा कांदा जास्तीत जास्त जाणार. त्यामुळे 20 जुलैनंतर आता कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्डतोड तेजी इराणमुळे येणार आहे आणि देशात कांद्याचा बाजारभाव जर 20 जुलैनंतर आपल्याला अलगद 3000 पार जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको. राहिला प्रश्न विक्रीचा, तर तुम्हाला या ठिकाणी मी एक समर्पक सल्ला देतो, की 3000चा भाव मिळाला की तिथून पुढे आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं तेजीमध्ये कांदा विक्री करावी, ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी फायदा. पण सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, की इराणमुळे 20 जुलैनंतर कांदा बाजारभाव हा होणार आहे 3000 पार. तुमचं काय मत आहे याबद्दल आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकता. तुमच्याकडे कांदा किती आहे आणि तुम्हाला कोणत्या दराची अपेक्षा आहे, कृपया या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा. कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. खूप खूप आभार.